श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आज आपण बोलणार आहोत अशा एका पदार्थाबद्दल जो उपवासात हमखास खाल्ला जातो, तो म्हणजे साबुदाणा। पण तुम्हाला माहित आहे का, हा दिसायला साधा आणि चवीलाही मस्त लागणारा साबुदाणा फक्त उपवासापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे आरोग्यदायी फायदे, कोणी खावा, किती खावा आणि कोणी टाळावा आणि खाताना कोणती काळजी घ्यावी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या आहारात सुद्धा हा सुपरफूड कसा सामावता येईल ते जाणून घ्या। चला तर मग सुरू करूया। साबुदाणा हे मुख्यतः कसावा या वनस्पतीच्या मुळापासून बनवले जाते आणि भारतात उपवासाच्या दिवशी विशेषतः खाल्ले जाते। हे जरी कर्बोदकांमध्ये म्हणजेच कार्बोहायड्रेट्समध्ये समृद्ध असले तरी त्याचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत। तर ते आता आपण बघणार आहोत। पहिला फायदा म्हणजे ऊर्जा देणारे खाद्य आहे। साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सची मात्रा जास्त असते, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचं काम करते। म्हणूनच उपवासाच्या वेळी किंवा अशक्तपणा येतो त्यावेळेस हे सेवन केले जातं। पुढील फायदा म्हणजे पचायला सोपे असतात। साबुदाणे पचायला अतिशय सोपे असतात, त्यामुळे जठराच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे उत्तम पर्याय ठरतो। पित्त, अपचन किंवा अतिसार यासारख्या त्रासात साबुदाणा हा उपयुक्त ठरतो। पुढील फायदा म्हणजे वजन वाढवण्यासाठी। ज्यांचे वजन कमी आहे किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी साबुदाणा हा चांगला पर्याय ठरतो, कारण त्यात भरपूर कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात। साबुदाण्याचा पुढील फायदा म्हणजे हा ग्लुटन फ्री आहे। साबुदाणा पूर्णपणे ग्लुटन फ्री असल्यामुळे ग्लुटन ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी खूप सुरक्षित आहे। पुढील फायदा म्हणजे हाडांसाठी उपयुक्त। साबुदाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह असतं, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतं। पुढील फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते। साबुदाण्यात असलेले पोटॅशियम शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते व त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो। पुढील फायदा म्हणजे प्रोटीनसाठी पोषक। साबुदाणा स्वतः प्रोटीनमध्ये गरीब असतो, पण दूध, दही किंवा शेंगदाण्याबरोबर खाल्ल्यास एक संतुलित आहार तयार होतो। गरोदर स्त्रियांसाठी सुद्धा उपयुक्त आहे। गरोदर स्त्रियांना आवश्यक ऊर्जा आणि सौम्य आहार देण्यासाठी साबुदाण्याचा उपयोग होतो, मात्र वैद्यकीय सल्ल्यानेच खावा। तर हे होते फायदे, पण साबुदाणा खूप उपयुक्त असला तरी तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला गेला पाहिजे। तर आता मी सांगणार आहे कोणी खावे, किती खावे व कसे खावे व काय काळजी घ्यावं। पहिलं म्हणजे कोण खाऊ शकतो। उपवास करणारे व्यक्ती हा साबुदाणा खाऊ शकतात। जे व्यक्ती अशक्तपणा, थकवा जाणवतोय ते लोक सुद्धा हे साबुदाणा खाऊ शकतात। लहान मुले आणि वयोवृद्ध पचायला सोपे असल्यामुळे ते खाऊ शकतात। वजन ज्यांना वाढवायचं आहे ते खाऊ शकतात व ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे ते सुद्धा हा साबुदाणा खाऊ शकतात। आता कोणी टाळायचं आहे, तर त्यामध्ये डायबिटीस असलेले जी लोक आहेत किंवा जी पेशंट आहेत त्यांनी टाळायचं आहे, कारण साबुदाणा हे कार्बोहायड्रेट्समध्ये खूप जास्त असल्याने ब्लड शुगर वाढवू शकतो। वजन कमी करत असलेले आहे त्यांनी सुद्धा टाळायचं आहे, कारण कॅलरीज जास्त असल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो। ज्यांना कोलेस्टेरॉल आहे, हृदयाचे रुग्ण आहेत, तर त्यांनी तळलेले साबुदाणा वडे, खिचडी टाळावेत किंवा कमीत कमी याचा वापर करावा। तर आता बघणार आहोत किती खावा। साधारण जर प्रमाण बघितलं तर एका वेळी सुमारे अर्धा ते 1 कप शिजलेला साबुदाणा पुरेसा आहे। उपवासात दिवसातून एकदाच खाणे उत्तम आहे। दैनंदिन आहारात नियमित खाण्याऐवजी अधूनमधून सेवन करणे चांगले आहे। आता बघणार आहोत कसा खावा। साबुदाण्याची खिचडी, ज्याच्यात शेंगदाणा कूट, बटाटा, थोडे तूप वापरून तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर साबुदाणा वडे करू शकता। तळण्याऐवजी एअर फ्राय करणे अधिक आरोग्यदायी आहे। साबुदाण्याचे थालीपीठ, खीर दुधासोबत केल्यास पोषण मूल्य त्याचे वाढतात। उपवासातील पदार्थ सेंद्रिय किंवा कमी तेलावर तयार करावेत, जेणेकरून त्याचा फायदा वाढेल। पुढील आता बघूया खाताना काय काळजी घ्यायची। भिजवण्याची ही योग्य पद्धत असावी। साबुदाणा 5 ते 6 तास पाण्यात भिजवायचा आहे आणि सगळे पाणी काढून टाकायचं आहे।
जर पाणी नाही काढलं तर तो साबुदाणा चिकट होतो आणि पचायला अवघड जातो. जास्त तेल, बटाटा किंवा साखर टाकणं टाळायचं आहे. याने वजन वाढू शकतं. प्रथिनयुक्त पदार्थांसोबतच खायचं आहे, म्हणजे शेंगदाणे, दही, दूध यांच्यासोबत खाल्ल्यास संतुलित आहार मिळतो. शिजवताना पूर्ण शिजवायचं आहे. कच्चा साबुदाणा पचनात अडचण निर्माण करू शकतो. थंडीमध्ये कमी खायचं आहे, कारण थंड प्रकृती असलेल्या लोकांना थंडीमध्ये कमी खाणंच उत्तम राहील. तर हे होते साबुदाण्याचे फायदे. कोणी खावा, किती खावा, कसा खावा, काय काळजी घ्यावा. तर आपल्या रोजच्या आहारात सहज सामावू शकणारा साबुदाण्याचा आरोग्यदायी प्रवास आपण बघितला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही साबुदाणा कशा पद्धतीने खातात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे. आणि हो, शेअर जरूर करा, जेणेकरून इतरांनाही ही माहितीपूर्ण ज्ञान मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, नैसर्गिक राहा, आनंदी राहा. धन्यवाद.